मी बोलतोय आणि बाकीचे सगळे तुम्ही ऐकता. तेव्हा या गावात कधी नवीन नाही या ठिकाणी 64 साली मी पावलं बोलणार 64 मध्ये म्हणजे ते 36 वर्ष हे 25 वर्ष झाले पाच. त्याच्यानंतर 84 मध्ये याच ठिकाणी बंडोपंतांनी विनायक पाटलांचा कार्यक्रम घेतला होता. तिथे स्टेज होतं त्यावेळेला तसा दररोज. पण आज माझी विनंती होती का संघर्षाचा दबाव जर नसेल लोकप्रतिनिधी सुद्धा आपण विचार करतील असं नाही. या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या कोणाच्याही विरोधात ही नाही. सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन म्हणजे खेड मंचर पुण्यापासून तर नाशिकपर्यंतचे असलेले सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व मंत्री, नाशिक नगर जिल्ह्याचे पालकमंत्री या सगळ्यांना बरोबर घेऊन लोकशाही पद्धतीनं जर आपल्याला मिळत असेल तर आपल्याला काही खुजली आलेली चळवळ आणि म्हणून सगळे आपल्या बरोबर आहेत. त्यांची भूमिका आहे आपली देण्याची. पण तुम्ही जर सातत्याने त्याचा पाठलाग केला नाही, मागणी जर सातत्याने ठेवली नाही, लोकप्रतिनिधी म्हणतील तुम्हाला गरज नाही. आणि म्हणून लोकशाही पद्धतीप्रमाणे साम दाम दंडभेद या सगळ्या मार्गाने चळवळी जायचं असतं. आणि कोणतीही चळवळ एकदा सुरू केल्यानंतर की जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपलं योगदान त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. माझी विनंती आहे माझ्या वयोगटातल्या सगळ्या माणसांना, ही चळवळ आता आमच्या पिढीसाठी नाही तर पुढचा जो भविष्यकाळ आहे त्या पिढीसाठी आहे. त्यामुळे सगळे लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. आणि म्हणून काय करायचं पुढं ही चळवळ एक संगमेश्वरला झाली, अकोल्याला झाली, त्याच्यानंतर पठारावर एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये 3-4 खासदार होते, 5-6 आमदार होते. या सगळ्या भूमिका आहेत. पण लोकशाही पद्धतीनं काय करायचं कसं करायचं याच्यासाठी देवठाणला एक सकाळी मिटिंग ठेवलेली 10 गावांची म्हणजे चिखली, डोंगरगाव, योरगाव, गलोरी, पिंपळगाव, निपाणी, बीरगाव, देवठाण, शमशेरपूर, सावरगाव, सोनेवाडी, कासरवाडी, नळवाडी आणि चास एवढ्या गावांची देवठाणला जी मिटिंग ठेवली. सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते जे असतील त्यांनी सकाळी 9 वाजेपर्यंत देवठाणला यावं आणि ही चळवळ कशी करायची, पुढं काय करायची या सगळ्या गोष्टीचा विचार चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा आपण आपलं योगदान द्यावं ही विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो. आपण जास्तीत जास्त संख्येने या. एक 50 तरुण मुलांची एक कमिटी करा आणि भविष्य काळामध्ये त्यांच्या भविष्याची चळवळ आपल्यासारख्याने फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहायचं काम तेवढं करा एवढी विनंती करायला आलो. आपण चांगल्या संख्येने या ठिकाणी आला. सर्वांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि 9 तारखेला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आताची मीटिंग संपली असं जय. तुमच्या सास मधल्या सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही जरा तरुण मुलांना बरोबर घ्या. सोशल मीडिया चालवणारे, व्हॉट्सअप चालवणारे, वकील, डॉक्टर जे कोणी आहेत अशी एक सगळ्यांची एक मोठी कमिटी करा आणि एक 50 लोकांची रेल्वे कृती समिती चास मध्ये तुम्ही गठीत करा. आणि तुम्ही सर्व प्रतिनिधी आमच्या 9 तारखेच्या देवठाणच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी देवठाणमध्ये या ही हात जोडून विनंती करतो. आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. आम्ही लवकरच आमच्या खासदारांना घेऊन दिल्लीला जाऊन रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहोत. या सगळ्या लढ्यामध्ये तुमचा देखील सहभाग अपेक्षित आहे. तुम्ही तो द्या. रेल्वे ही पुढच्या पिढीसाठी आहे आणि ती रेल्वे आणणं ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे एवढीच विनंती करून थांबतो. एकच घोषणा देणार आहे, रेल्वे आपल्या हक्काची आहे ना, आपल्या हक्काची. तुम्ही फक्त म्हणायचंय आपल्या भविष्याची, चालेल ना, किंवा युवा पिढीच्या भविष्याची, बरोबर आहे. युवा पिढीसाठी आपल्याला रेल्वे आणायची आहे एवढीच विनंती करून थांबतोय. मी म्हणे रेल्वे आपल्या हक्काची वर्षामध्ये आधी वेगळं म्हणायचं, बरोबर आहे ना. लोकांच्या रेल्वे आमच्या हक्काची ती आम्हाला आणायची आहे म्हणून आपण एवढीच घोषणा देऊया, रेल्वे आमच्या हक्काची. तुम्ही म्हणायचं युवा पिढीच्या भविष्याची. रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची. आता कोण म्हणता देणार नाही, आता कोण म्हणता देणार नाही. रेल्वे कृती समितीचा, रेल्वे कृती समितीचा. सिन्नर तालुका या सगळ्या भागामध्ये गेले 2 महिने जर कुठल्या विषयाची लोकांमध्ये चर्चा सुरू असेल तर ती रेल्वेच्या विषयाची चर्चा सुरू आहे. आणि त्याला कारण असं घडलंय की आपल्या भागामधून जाणारी जी रेल्वे होती पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मध्ये अचानक काहीतरी घडलं आणि आपली रेल्वे या भागातून जाणारी रेल्वे ही जरा लांबच्या अंगानं म्हणजे आपण ग्रामीण भागात जसं म्हणतो की तांब्याहून
पुण्याहून पुणतांबा म्हणतो ना आपण, तर त्या पद्धतीनं खरं तर नाशिक आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारी रेल्वे ही आपल्याच भागातून जाणं हे सगळ्यात गरजेचं असताना, कारण कमीत कमी वेळामध्ये जर ते अंतर गाठायचं असेल नाशिक ते पुणे, तर आपलाच मार्ग सगळ्यात सोयीचा होता. आणि सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये त्या रेल्वेचा मार्ग हा आपला असाच सास देवठाण मोठा असाच आहे फाटा जुन्नर असाच तो मार्ग होता. पहिले नाशिकहून शिर्डीला आणि शिर्डीहून नगरला आणि नगरहून पुण्याला अशा पद्धतीनं तो रेल्वे मार्ग नेण्याचं ठरवलं गेलं. आणि मग लोकांमध्ये एक प्रचंड संतापाची लाट आली. गावागावातले तरुण एकत्र आले आणि सगळ्यांनी असं ठरवलं की नाही, आमची जी न्याय हक्काची रेल्वे ही आमच्या मोठ्या मार्गाने गेली पाहिजे. खरं तर रेल्वेचे कायदे मी तुम्हाला सांगण्याचं काहीच कारण नाही. आपण नाशिक रोडला जर कधी गेलो तर सकाळची आपली तपोवन एक्सप्रेस, आपली पंचवटी एक्सप्रेस, माणसं नाशिक मध्ये राहतात, नोकरी कुठं करतात, मुंबईला नोकरी करतात. रेल्वेनं तपोवन एक्सप्रेसनी पंचवटी एक्सप्रेसनी सकाळी मुंबईला नोकरीला जातात, दिवसभर नोकरी करतात आणि संध्याकाळच्या जेवणाला पुन्हा घरी नाशिकला परत येतात की नाही. कसाऱ्याला आम्ही जेव्हा जातो, रेल्वे असल्यामुळं तिथला शेतकरी त्याचं दूध, त्याचा भाजीपाला आणि त्याचा शेतीचा माल हा मुंबईच्या मार्केटमध्ये विकायला नेतो. आमचं असं म्हणणं आहे की रेल्वे म्हणजे केवळ दळणवळणाचं साधन नाही, दळणवळणाचं साधन आहे, पण जसं माणसाच्या शरीरामध्ये माणसाच्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, जरी मेंदू असेल, इतर सगळे आपल्या शरीराचे अवयव असतील, ते तेव्हाच व्यवस्थित काम करतात की आपल्या शरीरातल्या या रक्तवाहिन्या त्या सगळ्या अवयवांना 24 तास निरंतर रक्त पुरवठा करतात. धरणं असतील, नद्या असतील, ही जशी आपली तीर्थक्षेत्र आहेत, तशी रेल्वे ही सुद्धा विकास वाहिनी आहे. आणि ज्या ज्या भागात रेल्वे गेली त्या भागाचा विकास झाला, त्या भागातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं. आज आपल्या भागातले खूप तरुण कुणी सिन्नरच्या MIDC मध्ये आणि कुणी चाकणच्या MIDC मध्ये काम करतात. उद्या जर रेल्वे आली तर आम्हाला आमच्या घरातल्या मुलांना घरामध्ये राहून शेतीचं काम बघून चाकणच्या MIDC मध्ये कामाला जाणं, सिन्नरच्या MIDC मध्ये कामाला जाणं शक्य होणार आहे. जर आमच्या घरातला कोणी माणूस आजारी पडला तर आज पुण्यामध्ये जर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर हा जो चाकणचा रस्ता आहे सध्या बाय रोड, हा कायम जाऊ लागतो. 6 तास 7 तास लागतात बाय रोड जायला. उद्या जर रेल्वे आमच्याकडे आली तर आम्हाला एखादा पेशंट 2 तासामध्ये पुण्यामध्ये नेता येईल, 1 तासामध्ये नाशिकला नेता येईल आणि त्याचा जीव वाचवता येईल. म्हणून रेल्वे किती महत्वाची आहे, कारण रेल्वे संपूर्ण देशाला जोडते. जेव्हा रेल्वेचं स्थानक होतं तेव्हा तुम्ही संपूर्ण देशाशी जोडले जाता. आणि म्हणून आता अकोले तालुका पेटून उठलाय, शेजारचा ओतूर तालुका पेटून उठलाय आणि सगळ्यांनी असं ठरवलंय की आजवर आमच्यावर खूप अन्याय झाला. आणि कारण काय सांगितलं, त्या खोडदला जे नारायणगाव आहे ना